करमाळा पोलिसांची धडाकेबाज कारवाई. 10 किलो गांजासह 10,52,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त. नमस्कार, प्राईम न्यूज सोलापूरमध्ये आपलं स्वागत आहे. करमाळा पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई करत तब्बल 10 किलो 100 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत गांजासह पजेरो स्पोर्ट कार जप्त करण्यात आली असून एकूण 10,52,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 17 जुलै 2026च्या रात्री करमाळा तालुक्यातील पांगरे परिसरात गांजाची विक्री करण्यासाठी एक इसम येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर यांना मिळाली होती. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचासह घटनास्थळी सापळा रचला. दरम्यान संशयित पजेरो स्पोर्ट कार तेथे आले असता पोलिसांनी वाहनाची तपासणी केली. तपासणी दरम्यान कारमध्ये ठेवलेल्या 5 प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये 10 किलो 100 ग्रॅम गांजा आढळून आला. या प्रकरणी रोहित शिवाजी केचे, वय 24 वर्ष, राहणार गारकोले, तालुका माडा, जिल्हा सोलापूर याला पोलिसांनी ताब्यात घेतले. जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजे किंमत 2,52,500 रुपये तर कारची किंमत 8 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले. या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे हे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे, पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या पथकाने यशस्वी केली. अंमली पदार्थ विरोधातील करमाळा पोलिसांची ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि स्थानिक बातम्यांसाठी प्राईम न्यूज सोलापूरला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा.